आम म्हणजे काय, तर आपल्या शरीरात जे अन्न पचलेलं नाहीये त्याला आम म्हणतात आणि हे विषासमान आहे असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. कन्व्हर्ट होऊन गेलाय ओके. आणि सांधे दुखतायत, तो संधिवात मध्ये कन्व्हर्ट होण्याच्या आधी त्यांनी काय काळजी घेतली? तेल लावल्यावर म्हणजे वाताची महत्वाची जी ट्रीटमेंट आयुर्वेदात सांगितलेली आहे ती म्हणजे तेल किंवा वातवर्धक आहार आहे तो त्यांनी अवॉइड करायचा. कारण का सँडविच खाणं किंवा कोल्ड्रिंक्स पिणं हे जर त्यांनी ऑफिसला जाऊन केलं तर रात्री त्यांना बॉडी पेन परत होणार आहे. हे सगळे पदार्थ आपण जेव्हा आपल्या शरीरात वात वाढलेला असतो तेव्हा हे पदार्थ अवॉइड करणं गरजेचं आहे. का, तर हे खाल्ल्यानंतर म्हणजे आहाराचं पचन झाल्यानंतर आपल्या शरीरात वात वाढणार. हे फिक्स, जसं हाताची बोटं वाकडी होणं, पाय वाकडे होणं असे अनेक सिम्पटम्स पेशंटमध्ये दिसून येतात किंवा तिथे सुई टोचल्याप्रमाणे वेदना व्हायला लागलेल्या असतात. तर तिथे आपण म्हणतो की ऑस्टिओफाइट्स तयार झालेले असतात. म्हणजे थंड वारा लागणं किंवा गार पदार्थांचं सेवन सतत करणं, अति चिंता करणं म्हणजे स्ट्रेस जास्त घेणाऱ्यांमध्ये वात हा वाढायला लागतो. स्पर्शासहत्व म्हणजे तिथे हात लावला तरी दुखेल, म्हणजे एवढं टेंडरनेस आलेला असतो तिथे, पेशंटना हात लावला तरी सहन होत नसतो. कटकट असा आवाज यायला लागलेला असतो. छोट्या संधीपासूनच संवाद पहिले चालू होतो, म्हणजे ह्याला पेर संधी म्हणतात, इथूनच चालू होतो आणि ह्याच्यामध्ये संचारी वेदना असतात. ती एखाद्या वृश्चिक दंशाप्रमाणे सांगितलेली, म्हणजे विंचू चावल्यावर कसं दुखेल तितकी सिव्हिअर पेन त्याच्यामध्ये असतो. म्हणजे सकाळी उठल्यावर त्यांना पहिले टाच टेकवायला सुद्धा त्रास होत असतो, म्हणजे आपण वाताकडे आपल्या लक्ष दिलेलं नाहीये. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, तर भोकं पडलेली असतात आपल्या हाडांना. मेन काय आहे, सांध्यांना दुखायचं नसेल तर सकाळी एक मॉर्निंग वॉक करून यायचा किंवा निर्गुंडीची जी पानं असतात ती खूप उपयुक्त आहेत आणि त्याचा स्वेद देणं गरजेचं असतं. जेव्हा लॉंग सिटिंग आपल्याला होत असतं तर त्याने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. रामबाण उपाय आहे वातावर. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार, मी ऋषिकेश. पुन्हा एकदा तुमचं गोराबेज पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. खरं तर आपण आयुर्वेदावर मागच्या एपिसोडमध्ये खूप चांगल्या चर्चा केल्या. आयुर्वेदाबद्दलचे जे गैरसमज आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला माहित नव्हत्या त्या जाणून घेतल्या. पण आता अशा काही नवीन गोष्टी आज आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. त्यांची सर्रास आजकाल चर्चा होते किंवा त्या सर्रास आजकाल एक दुसऱ्या माणसाला जाणवलेल्या असतात आणि त्यासाठी आज पुन्हा आपल्याकडे रुचाताई आहेत. नमस्कार रुचाताई. नमस्कार. पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत आहे गोराबेज मध्ये. जसं की लास्ट टाइम आपण खूप छान आयुर्वेदाच्या चर्चा केल्यात आणि बरेचसे गैरसमज दूर केले, तसेच आज आम्हाला खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात पुन्हा एकदा. आणि आजचा टॉपिक आपण घेतोय संधिवात बेसिकली. मला सुरुवातच इथून करायला आवडेल की संधिवात म्हणजे नेमकं काय असतं? संधिवात म्हणजे ह्या शब्दामध्येच आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये संधी आणि वात हे दोन शब्द एकत्र आले आहेत आणि त्यापासून त्या शब्दाची रचना झालेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नक्की होतं काय, तर संधींच्या ठिकाणी वेदना होत असतात आणि त्या ठिकाणी वात हा साठलेला असतो. म्हणजे संधी जिथे आहेत तिथे दोन बोन्स येतात, कार्टिलेज येतं, लिगामेंट्स येतात, स्नायू येतात, ह्या सगळ्यापासून तो सांधा तयार झालेला असतो आणि त्या सांध्याची जेव्हा डिफॉर्मिटी व्हायला लागते, म्हणजे त्याची हालचाल रिस्ट्रिक्टेड व्हायला लागते किंवा मुवमेंट होत नाही आहे, तेव्हा तिथे आपल्याला पेन व्हायला लागतं, तिथे शोथ येतो म्हणजे सूज येत असते आणि त्याला आपण संधिवात किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. आयुर्वेदानुसार कसं आहे की संधिवात, वाताचे अनेक प्रकार, वातव्याधी ज्या सांगितलेल्या आहेत त्या अनेक प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. त्यामुळे वातव्याधी म्हटल्यावर नुसता संधिवात येत नाही, तर त्याच्यामध्ये आमवात येतो आणि असे अनेक आजार येतात. सो त्याच्यामध्ये संधिवात नुसतं बघायला गेलं तर आपल्याला बघणं काय गरजेचं आहे, तर मोठ्या संधींच्या ठिकाणी पहिले संधिवाताची सुरुवात होत असते. म्हणजे अगदी नी जॉईंट आहे, हिप जॉईंट आहे, स्पाइन आहे, अशा ठिकाणी मेनली संधिवाताची पहिली सुरुवात होत असते. आणि त्याच्यामध्ये काय होतं की पेशंटना जी लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये होतं काय, तर त्यांना तिथे सिव्हिअर पेनिंग होत असतं, मुवमेंट्स नसतात. सो पेशंटना असं होतं की चालताना पण त्यांना त्रास व्हायला लागतो, जी नॉर्मल मुवमेंट आहे आणि ती नाही झाली की त्यांना असं काहीतरी वेगळं वाटायला लागतं की अरे म्हणजे मला आता चालायला त्रास रेग्युलर होणार आहे का. तर ह्या आजाराची जर वेळेवर लक्षणं म्हणजे दिसायला लागली आणि लगेच त्याच्यावर उपचार केले तर हे लॉंग टर्म मध्ये जाऊन डिफॉर्मिटीज तयार करत नाही. नाहीतर काय होतं, त्याची वेळेवर आपण कुठलीही काळजी घेतली नाही तर हळूहळू जाऊन त्याच्यामध्ये डिफॉर्मिटीज व्हायला लागतात. जसं हाताची बोटं वाकडी होणं, पाय वाकडे होणं असे अनेक सिम्पटम्स पेशंटमध्ये दिसून येतात. म्हणजे हे त्याचं डिफॉर्मिटीज पर्यंत गेलेली स्टेज आहे. जेव्हा अगदी पहिलेच दिसतं पेशंटना की दुखायला लागलंय, सांधे दुखतात, म्हणजे आजकाल अगदी यंग जनरेशन मध्ये सुद्धा आपल्याला संधिवाताचं प्रमाण जास्त दिसायला लागलेलं आहे, तर लगेच त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायची हे त्यांना कळलं पाहिजे. आता जसं तू एवढं सांगितलं त्यात परत काही गोष्टी जाणवतात. इथं संधी म्हणजे काय, त्याच्यानंतर वात म्हणजे काय, जर ज्या लोकांनी मागचा एपिसोड नसेल बघितला, आणि वात असणाऱ्यांसाठी काही स्पेसिफिक गोष्टी असतात का,
आपण तिथून सुरुवात करूयात. मला चालेल चालेल. म्हणजे संधी म्हणजे हा एक जॉईंट येतो जिथे दोन बोन्स कार्टिलेज हे एकत्र आलेलं असतं. ओके. सो त्याला आपण काय म्हणतो, कार्टिलेज म्हणजे ही एक गादी असते हा, जी शॉक ऍब्झॉर्बर म्हणून काम करत असते. आपण चालताना एखादा जर्क बसला तर ती जो काही शॉक आहे तो त्या गादीमध्ये ऍब्झॉर्ब होत असतो, म्हणून आपल्या बोन्सना त्यांना इजा होत नसते, नाहीतर ती तुटू शकतात खडूप्रमाणे. तर न होण्यासाठी ती गादी असते. त्याच्या आजूबाजूला सायनोवियल फ्लुइड असतं, की जे आपण पाणी म्हणतो, गुडघ्यांमधलं पाणी कमी झालंय असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते सायनोवियल फ्लुइड हे कमी झालेलं असतं आणि ह्याच्यामध्ये शोथ निर्मिती व्हायला लागते. म्हणजे हा झाला संधी. आता हा नॉर्मल आहे, प्रत्येकामध्ये संधी असतात. आपल्या शरीरामध्ये 200 असे संधी आहेत आणि मेनली ते स्पाइन मध्ये सगळ्यात जास्त असतात. सो ह्या संधींमध्ये कधी डिफॉर्मिटीज जी होते ती तिथलं जे अनाटॉमिकल चेंजेस झाला, म्हणजे एकतर जो धातू आहे, जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये अस्थि धातूची वृद्धी झाली किंवा क्षय झाला तर आपल्याला मेनली प्रॉब्लेम होणार आहे. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे वातामुळे होतात. जिथे पोकळी आहे, जिथे पोकळी आहे तिथे वात आहे. तिथे जो आपल्या शरीरात वात म्हणजे काय आहे तर आपल्या त्रिदोष असतात आपल्या शरीरामध्ये, वात, पित्त आणि कफ. आता वात दोष हा आपल्या शरीरामध्ये सगळ्या मुवमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तो जॉईंटच्या ठिकाणी असणार आहे आणि तो प्राकृत अवस्थेत असेल तर तो आपली मुवमेंट ही नीट करेल. पण तो बिघडला, विकृत अवस्थेत गेला तर आपल्या सांध्यांच्या ठिकाणी तो विकृत अवस्थेत असल्यामुळे मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट होऊन चालताना त्रास होणं किंवा तिथे सुई टोचल्याप्रमाणे वेदना व्हायला लागलेल्या असतात. तर तिथे आपण म्हणतो की ऑस्टिओफाइट्स तयार झालेले असतात, म्हणजे झीज झाल्यामुळे, सांध्यांची झीज झाल्यामुळे तिथे टोकं तयार होतात आणि ती टोचायला लागतात पेशंट्सना आणि ती अगदी सुई, म्हणजे सुई कशी टोचते त्याप्रमाणे वेदना पेशंट्समध्ये दिसून येत असतात. आता वात प्राकृतावस्थेत आहे की विकृतावस्थेत आहे हे कसं कळतं, किंवा त्याची काही लक्षणं आहेत का बेसिकली? ओके. सो वाताचे गुण असतात. वृक्ष आहे, शीत आहे, खरं आहे, हे सगळे वाताचे गुण असतात. वाताच्या गुणांमध्ये वृद्धी झाली की वातदोष वाढायला लागणार आहे. म्हणजे तुम्ही आता रात्री जागरण करता आहेत, थंड पदार्थांचं सेवन सतत करत आहात, तर ह्या गुणांमुळे, म्हणजे जे वाताचे गुणधर्म वाढवणारे आहेत आपण ते करतो काम आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये वातवृद्धी व्हायला लागते. म्हणजे एखादा बाईकवरनं प्रवास सतत करणारा व्यक्ती असेल तर त्याच्या शरीरामध्ये पण वात वाढणार आहे, कारण का त्याला गार वारा हा सतत शरीराला लागत असतो. म्हणजे थंड वारा लागणं किंवा गार पदार्थांचं सेवन सतत करणं, अति चिंता करणं, म्हणजे स्ट्रेस जास्त घेणाऱ्यांमध्ये वात हा वाढायला लागतो. म्हणून त्यांच्यामध्ये ओव्हर थिंकिंगचं प्रमाण सुद्धा वाढायला लागतं, की ते सतत काहीतरी थिंक करत राहतात. ही वाताची लक्षणं असतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे. आता वात कमी झालाय म्हणजे चंचलता कमी होणार आपल्या शरीरामध्ये, आपण खूप एकदम तेव्हा कफ वाढणार आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये वात कमी झाला की कफ वृद्धी होणार आहे. सो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये तो एकदम शांत दिसेल, तो काही बोलत नाहीये जास्त असा तो दिसेल. नाही तर वात प्रकृतीची व्यक्ती नेहमी बोलणारी असते. क्षीण झाला तरी आपल्याला त्रास होतो. सो असा हा वात आहे, तो प्रत्येक कार्यासाठी आपल्या शरीरात उपयुक्त आहे. एखादं जर कारण आपल्या शरीरामधलं म्हणजे वात वाढलाय तर तो वाढलेला वात पित्त आणि कफाला पण दुष्ट करून सगळीकडे घेऊन जातो. म्हणून आपल्या शरीरामध्ये वात योग्य असेल तर कफ आणि पित्ताची पण दृष्टी जास्त होणार नाही. आता जसं आपण मेजरली संधिवातावर बोलतो, तर संधिवातासाठी काही स्पेसिफिक लक्षणं दिसतात का, म्हणजे व्हेरी इनिशियल स्टेज वात वाढला तर सपोज कळतंय, पण त्याच्यासोबत संधिवात आहे का हे कसं जाणवतं? ओके. मेन 5 लक्षणं आपल्याला दिसून येत असतात. पहिली म्हणजे वेदना, तिथे खूप जास्त सिव्हिअर पेन असतं. दुसरी म्हणजे स्पर्शासहत्व, म्हणजे तिथे हात लावला तरी दुखेल, म्हणजे एवढं टेंडरनेस आलेला असतो तिथे, पेशंटना हात लावला तरी सहन होत नसतं. तिकडची त्वचा जी आहे तिचा रंग बदललेला असतो, म्हणजे ती जी त्वचा आहे तिकडची लालसर झालेली असते, हात लावला तरी उष्ण लागत असतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे तिथे काय झालेलं असतं की कटकट असा आवाज यायला लागलेला असतो, त्याला क्रॅकलिंग असं म्हणतात. सो तिथे चालताना किंवा बसून उठताना पेशंटना कट कट असा आवाज यायला लागलेला असतो. आणि 5वी गोष्ट म्हणजे बसल्यावर उठताना त्रास होतो किंवा चालताना जिने चढताना त्रास व्हायला लागलेला असतो. सो अशी गोष्ट जेव्हा दिसून येते तेव्हा आपल्याला संधिवाताची लक्षणं आहेत हे पहिले पूर्व लक्षणं दिसायला लागतात. कारण का व्याधीमध्ये कसं असतं, पूर्व लक्षणं असतात, संप्राप्ती असते आणि मग जाऊन त्याचा उपशम व्हायला लागतो आणि मग त्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेची असते. सो तेव्हा काय होतं की जेव्हा पायऱ्या चढताना थोडंसं आपण असं वाटतंय की अरे जॉईंट पेन व्हायला लागतोय, तेव्हाच्या तेव्हा पेशंटनी डॉक्टरांना दाखवून त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं गरजेची असते, म्हणजे त्याच्यामध्ये डिफॉर्मिटी वाढणार नाही. मग म्हणून त्याच्यावर आपण नंतर काय म्हणतो की घरगुती पहिले उपाय करणं गरजेचे असतात. म्हणजे घरगुती उपाय करून संधी वेदना ज्या आहेत त्या कमी होत आहेत का हेही पहिलं बघणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी आहार पण तितकाच महत्वाचा आहे. फक्त म्हणजे आपण म्हणतो ना, फक्त
ट्रीटमेंटवर डिपेंडंट न राहता आहाराकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्या दोन्हीकडे येणार असत म्हणजे घरगुती उपाय आणि आहार. हो. पण त्याच्या आधी मला एक जाणून घ्यायला आवडेल हो. की संधिवात स्पेसिफिकली अनुवंशिक असतो का, एक तर, आणि ओके. दुसरं असं की बऱ्याच असं बोललं जातं की एक एजड झाल्याचं ते लक्षण आहे, म्हणजे आफ्टर 40s किंवा मे बी आफ्टर 50s हा जाणवतो, हो. त्याच्या आधी जाणवत नाही, आणि ते थोडस खूप जस्ट सांधे दुखले म्हणजे संधिवात नाहीये. तर या सगळ्या गोष्टी जर तू क्लिअर केलं तर आवडेल. नक्कीच. हो, अनुवंशिक असू शकतो. म्हणजे फॅमिलीमध्ये जर जेनेटिकली असेल, आई वडिलांमध्ये असेल, तर पुढच्या पिढीला तो होऊ शकतो. पण त्याच्यावर वेळेवर काळजी घेतली तर ते आपल्याला त्रास देणार नाही. कारण काय कसं असतं, आजकाल बैठी जीवनशैली झालेली आहे. कम्प्युटरवर सतत काम होत असतं, तर त्यामुळे बॅक पेन हे सगळ्यात सिव्हिअर व्हायला लागलेलं असतं, किंवा शोल्डर जॉईंट पेन हे व्हायला लागलेलं असतं सतत कम्प्युटरवर बसल्यामुळे. तर ती जी जीवनशैली आहे ती आपली आधीच्या पिढीची तेवढी नव्हती, म्हणून त्यांना तेवढे त्रास नव्हते. पण आजच्या पिढीला ते होत आहे, कारण काय वर्कलोड वाढलेला आहे, स्ट्रेस वाढलेला आहे, त्यांचा लाईफस्टाईल म्हणजे आपली खूप विचित्र होत चाललेली आहे, रात्री जागरण होणं. सो ह्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, तर त्यांना आपण काय सांगतो की तिथे शेक देणं गरजेचं असतं. म्हणजे गरम पाण्याची पिशवी आणि किंवा गार पाणी असं दोन्हीचा शेक तिथे देणं गरजेचं आहे. हा, सो तिथली वेदना कमी व्हायला. आणि हे अनुवंशिक असल्यामुळे आपण म्हणतो की फॅमिलीमध्ये असेल तर नक्कीच तो होऊ शकतो, आणि नैसर्गिक कारणांमुळे पण होतो, किंवा एखाद्या विषाणूमुळे सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आता चिकनगुन्या आपण बघायला गेलो तर हा विषाणूजन्य आर्थरायटिस आहे. म्हणजे तो कसा होतो, पहिले चिकनगुन्याचा फीवर येऊन जातो, डास चावल्यामुळे होत असतो, आणि त्याच्यानंतर ताप गेल्यावर तिथे शोथ असतो, स्किनला रॅश येत असते, आणि त्याच्यानंतर होणारा जो असतो तो आर्थरायटिस. म्हणजे चिकनगुनिया आर्थरायटिस म्हणूनच आपण त्याला ओळखतो, आणि तो अगदी 6 महिने 7 महिने पेशंटना त्याचे जॉईंट पेन होत असतो. सो आधी त्या पेशंटमध्ये बिलकुल संधिवात नसतो किंवा काहीच आर्थरायटिसची लक्षणं नसतात, पण तो फीवर येऊन गेल्यानंतर मात्र होतात. तसं आमवात सुद्धा आहे, की आमवात हा विषाणूजन्यच आजार आहे, पण त्याच्यामध्ये आमाची दृष्टी झालेली असते आणि वाताची दृष्टी झालेली असते. सो आम म्हणजे काय, तर आपल्या शरीरात जे अन्न पचलेलं नाहीये त्याला आम म्हणतात, आणि हे विषासमान आहे असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. म्हणजेच आज मॉडर्न लाईफस्टाईल नुसार त्याला आपण टॉक्झिन्स म्हणतो, की जी टॉक्झिन्स आपल्या शरीरामधनं ऍब्झॉर्ब सुद्धा झालेली नाहीयेत आणि मलभाग म्हणून शरीरातनं बाहेर पण पडलेली नाहीयेत, ती आपल्या रक्तामध्ये साठायला लागतात, आणि त्याला आपण टॉक्झिन्स म्हणतो. आणि ही ज्याचा संचय होत जातो, आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपल्याला ह्याने डिसीज होत असतात. म्हणून आमवातामध्ये टॉक्झिन्स ही आपल्या शरीरातनं निघणं, म्हणजे आम हा निघून जाणं गरजेचं आहे. म्हणजे आमवातामध्ये पहिलं बघायला काय दिसतं, की छोट्या संधीपासूनच आमवात पहिले चालू होतो. म्हणजे ह्याला पेरसंधी म्हणतात, इथूनच चालू होतो, आणि ह्याच्यामध्ये संचारी वेदना असतात. म्हणजे माझा आज हा सांधा दुखतोय तर उद्या माझा हा सांधा दुखेल, परवा माझा हा सांधा दुखेल. म्हणजे एकाच संधी ठिकाणी पेन होतोय असं त्याच्यामध्ये दिसून येत नाही. तर उलट संधिवातामध्ये मोठे जे संधी आहेत तिथेच मेनली वेदना जास्त दिसून येतात. जसं नी जॉईंट आहे, तर मला नी जॉईंटला सतत वेदना होत राहते, तो संधिवात असतो. आमामध्ये जी वेदना असते ती एखाद्या वृश्चिक दंशाप्रमाणे सांगितलेली, म्हणजे विंचू चावल्यावर कसं दुखेल तितकी सिव्हिअर पेन त्याच्यामध्ये असतं. पण त्याच्यामध्ये तेल लावणं चुकीचं असतं, कारण का तो आम असतो, तर तिकडचा आम हे जायला पाहिजे म्हणून तिथे तेल लावायचं नसतं. तर संधिवातामध्ये आपण ऑइल लावत असतो. असे भरपूर प्रकार आहेत. म्हणजे संधिवात हा असा विषय आहे ना, की त्याच्यावर बोलायला गेलं तर खूप असे प्रकार आहेत, आणि लोकांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे, कारण का त्याचं प्रत्येकाला ज्ञान असणं गरजेचं आहे. आपल्याला संधिवात होतोय का आपल्याला आमवात आहे, कारण का आमवाताची लक्षणं वेगळी जातात. सो आमवातामध्ये हृदय म्हणजे हृदपीडा पण असते. म्हणजे काय असतं, जर वेळेवर आमवाताची आपण ट्रीटमेंट केली नाही तर रक्ताचा व्याधी, हृदयाचा व्याधी सुद्धा होऊ शकतो. इट इज नॉट रिलेटेड टू ओनली जॉईंट्स. नाही, आता मग तेच विचारायला आवडेल की संधिवात किंवा आमवात किंवा वात हा जो आहे तो जो वृक्ष झालाय, त्याचा जो योग्य वेळेवर काही गोष्टी केल्या नाहीत तर त्याचे किती खोलवर परिणाम होऊ शकतात, म्हणजे शरीरावर पण आणि मनावर पण, दोन्ही विषयात जर सांगितलं तर आवडेल. ओके, सी शेवट म्हणजे असं बघायला गेलो तर काही लोकांमध्ये वाताची ट्रीटमेंट करत नाही तर बेड रिडन होण्यापर्यंत जे जात, म्हणजे त्यांना मग बेडवरनं उठायला पण त्रास होतो. म्हणजे सकाळी उठल्यावर त्यांना पहिले टाच टेकवायला सुद्धा त्रास होत असतो. म्हणजे आपण वाताकडे आपल्या लक्ष दिलेलं नाहीये, आपलं आहार योग्य नाहीये, किंवा आजकाल अल्कोहोल कन्झम्पशन आहे, स्मोकिंग आहेत, हे जर जास्त प्रमाणात होत असतील तर ह्यानी सुद्धा संधिवात आपल्याला होत असतो. जसं युरिक ऍसिड शरीरात जर वाढायला लागलं तर त्यापासून गाऊट होण्याचे चान्सेस पण असतात.
सो त्यासाठी आपण शरीरातलं युरिक ऍसिड आहे ते नॉर्मल लेवलला, कारण का युरिक ऍसिड आपल्या शरीरासाठी आवश्यक तर आहेच, पण ते योग्य मात्रेत असणं गरजेचं आहे. जर ते वाढलं तरी आपल्याला मेनली पायाचा जो अंगठा आहे आणि टाच ही अतिशय जास्त प्रमाणात दुखायला लागते आणि सकाळी उठलं की पेशंट खाली पाय टेकवू शकतच नाही. मग तिथे सूज आलेली असते म्हणून त्यांना तो पाय टेकवता येत नाही आणि मसल स्टिफनेस आलेला असतो. आपली मसल ही एका रबर प्रमाणे आहे, टेंडन्स असतात त्याला, आणि सो ती स्ट्रेच खूप झाली तरी ती तुटू शकते, त्याप्रमाणे आपली मसल आहे. म्हणून त्याचं स्ट्रेचिंग खूप जास्त नाही करायचं. ती मुवमेंट परत जाऊन ती मसल आपल्या योग्य पोझिशनला परत जाणं गरजेची आहे. ती जर नाही झालं, जसं आपण म्हणतो की टेअर असेल, मसल टेअर असेल, तर त्यामध्ये खूप वेदना नंतर कालापर्यंत त्या टिकून असतात, कारण का तो टेअर पूर्ण भरत नाही. सो तो असे जे आहेत, किंवा संधी, एखादा बोन इंजुरी असेल, काही ऍक्सिडेंटल असेल, तर अशा ज्या हे जे पेन आहे ते खूप लॉंग टर्म पर्यंत, म्हणजे पेशंट आम्हाला सांगतात, मॅडम आम्हाला तर हे 10 वर्षापूर्वी लागलेलं होतं इकडे, पण तरी त्यांना ते 10 वर्षानंतर सुद्धा दुखत असतं. म्हणून त्यांनी शरीरातलं कॅल्शियम जे आहे ते योग्य प्रमाणात नीट टिकवणं गरजेचं असतं. जर शरीरामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी जरी झाली तरी आपल्याला पेन हे व्हायला लागलेलं असतं. जॉईंट पेन्स, बॉडी पेन हे कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे पण होत असतं. आता संधिवाताचे काही वेगळे प्रकार आहेत का? कारण आजकाल अल्ट्रोसायट्रिस असे वेगवेगळी नावं आपल्याला ऐकायला मिळतात. आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेस, आणि मग नेमकं एक्झॅक्टली तो शब्दच कळत नाही, आणि तिथून पुढे मग बाकीच्या गोष्टी, मग त्यात थोडंसं मॉडर्न ह्याप्रमाणे आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा ऑस्टिओआर्थरायटिस असतो, ऑस्टिओपोरोसिस असतो आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस असे 3 प्रकार आपण बघून येत असतो. सो ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवात असतो की ज्याच्यामध्ये सगळे मोठे मोठे संधी असतात. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, तर भोकं पडलेली असतात आपल्या हाडांना. म्हणजे आपला एखादं लाकूड कडक असताना आणि त्याचा भुगा जर असेल तर त्याला कसं भुसभुशीत होतं लाकूडातून, भुसभुशीत होतं आणि बारीक होल्स असतात, तसं आपली हाडं व्हायला लागतात. म्हणून जॉईंट पेन्स हे सगळ्यात जास्त व्हायला लागतात. आणि वयानुसार आपल्या शरीरातलं जसं कॅल्शियम कमी होतं, म्हणजे आता कॅल्शियम म्हणजे अस्थि धातू आहे, आपल्या शरीरात अस्थि धातूची क्षय झाला, अस्थि धातूचा क्षय झाला की मग आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागत असतात. सो म्हणून आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं राहण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन D3 पण मिळणं गरजेचं आहे, किंवा सोडियम पण आपल्या शरीरात नीट असणं गरजेचं आहे, तरच आपलं पचन नीट होणार आहे. सो ह्या गोष्टी को रिलेटेड देवाने बनवलेल्या आहेत. आपलं शरीर फक्त एक सिम्पटम दिसतोय, आपण त्या फक्त सिम्पटमवर ट्रीटमेंट करून चालत नाही, तर त्या सिम्पटम पाठी कारण काय आहे, कुठला व्याधी आहे का, किंवा एखाद्या आहारामुळे, म्हणजे वातवर्धक आहार घेतल्यामुळे आपल्याला त्रास होत आहे का, हे बघणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि मुळावर ट्रीटमेंट करणं गरजेची आहे. मुळापासून तो आजार गेला पाहिजे, म्हणजे मग तो परत आपल्याला त्रास होत नाही. रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजेच आमवात. ह्याच्यामध्ये कसं, जसं मी मागे पण सांगितलं की आमवाताच्या लक्षणांमध्ये पेशंट्सना पहिले ताप येतो 6 दिवस, कारण काय हा व्हायरल इन्फेक्शन प्रमाणे असतो. पहिले 6 दिवस फीवर असतो, 6 दिवसानंतर हा रक्तात मिसळला जातो आणि मग जिथे जिथे फिरेल तिथे तिथे आपल्याला त्रास होतो. म्हणजे हृदयाच्या ठिकाणून तो आम जात असेल तर पाल्पिटेशन पण पेशंट्समध्ये दिसून येत असतं. संध्याकाळच्या वेळात हमखास त्यांना फीवर दिसत असतो. म्हणजे ही आमवाताची बेसिक लक्षणं आहेत की ही जर असतील तर प्रॉमिनंटली हा आमवात आहे. आणि मेनली सांधे, म्हणजे सांधे जे आहेत हे छोटे सांधे आहेत, तिथेच मेनली आपल्याला जॉईंट पेन दिसत असतो. आता जसं आपण चिकनगुन्या बोलत होतो आणि त्याच्यानंतर येतात, कारण आता बरेचसे पेशंट्स आहेत, मध्ये एकदा चिकनगुन्याची लाट आल्यानंतर की जे बोलतात की आमचे सांधे दुखतायत की आम्हाला थोडासा त्रास होतो. मग या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे आताच्या सिच्युएशनला? ज्यांना चिकनगुन्या होऊन गेलाय आणि सांधे दुखतायत, पण मग तो व्याधी होण्यासाठी किंवा तो संधिवात मध्ये कन्वर्ट होण्याच्या आधी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? ऍक्च्युली तो ऑलरेडी संधिवातामध्ये कन्वर्ट झालेला असतो आफ्टर चिकनगुनिया. सो त्यांना काय करणं गरजेचं असतं, तर अँटी इन्फ्लामेटरी फूड्स आहारात घेणं गरजेचे असतात. की जसं आपण omega-3 फॅटी ऍसिड्स युक्त आहार जो आहे तो जास्त प्रमाणात घेणं गरजेचं आहे. जसं फिश मध्ये असतं, सो आहारामध्ये फिश घेणं पण गरजेचं असतं. त्यानंतर बेरीज ज्या असतात, म्हणजे स्ट्रॉबेरीज आहेत किंवा ब्लॅकबेरीज आहेत, सगळ्या प्रकारच्या बेरीज घेणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स घेणं आहारात, म्हणजे अक्रोड आहे, बदाम आहे, हे सगळं आहारात असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कुळथयूष असं आयुर्वेदामध्ये, म्हणजे कुळथाचं सूप आपण घेऊ शकतो आणि त्यालाच आपण लसणाची वरून फोडणी घालून ती आहारात एकदा तरी 1 ते 2 वेळा आठवड्यातनं असलं पाहिजे. आणि हे केल्यावर अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे काय काम करणार आहे, तर सांध्यांच्या ठिकाणी आलेलं जे इन्फ्लामेशन आहे ते घालवण्याचं काम हे हा आहार करणार आहे. म्हणजे हे आहारातूनच गेलं तर मग
आपल्याला मे बी मेडिसिन्सची गरज लागणार नाही. जर ती सूज कमी झाली तर आपल्याला बरं वाटणार आहे. पण सूजेच्या बाबत आपण असा विचार केला, शोध जेव्हा येतो एखाद्या संधी ठिकाणी तर तो त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आलेला असतो. कारण का जर त्याला अशी सिच्युएशन आलेली असते तिथे की एक तर सांधे झिजलेले आहेत, दोन्ही वरचं बोन आणि खालचं बोन, मधली गादी झिजल्यामुळे हे घासायला लागतायत एकमेकांना दोन्ही बोन्स, तर ती कुठे डिफॉर्मिटी होऊ नये, ते तुटू नये ह्यासाठी आलेलं ते कुशनिंग आहे. की म्हणजे तुम्हाला पटकन कुठलाही आघात बाहेरून जरी झाला तरी तुम्हाला तिथे ते पेन होणार नाहीये, यासाठी तिथे ती सूज आलेली असते. पण ती जशी सूज कमी होते म्हणजेच आतली डिफॉर्मिटी पण नाही आहे आणि आतला वात कमी व्हायला लागलेला आहे. सो ह्यासाठी हा आहारात असणं गरजेचं आहे. तसंच ऑइल मसाज करणं, अभ्यंग करणं हेही गरजेचं असतं. रेग्युलर तेल लावणं गरजेचं आहे. तेल लावल्यावर म्हणजे वाताची महत्वाची जी ट्रीटमेंट आयुर्वेदात सांगितलेली आहे ती म्हणजे तेल. म्हणजे तेलाने अभ्यंग करणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याला स्वेद देणं, म्हणजे त्याच ठिकाणी आपल्याला एखाद्या गरम पाण्याच्या पिशवीनी किंवा थंड पाण्याने आपल्याला तिथे शेक द्यायचा असतो की ह्याला गरम पाणी आणि थंड पाणी असा शेक एकत्र देणं आपण म्हणतो. त्यानेही तिथे लगेच पेन बरं होत असतं. म्हणजे अनेक जण अनेक पेन किलर्स घेत असतात, त्याऐवजी त्यांनी पहिले हे ट्राय करून बघितलं तरी त्यांना त्याच्याने फरक पडणार आहे. म्हणजे ह्याच्यात करायचं काय असतं तर पहिले गरम पाण्याचा रुमाल घ्यायचा, तो सांध्याच्या ठिकाणी ठेवायचा, दाबायचा आणि 1 मिनिट झालं की तो काढायचा, मग परत थंड पाण्याचा रुमाल तिथे ठेवायचा. हे पिळून घ्यायचा असतो तो व्यवस्थित आणि 2 मिनिटं ठेवायचा आणि नंतर शेवटची 10 मिनिटं फक्त थंड पाण्याचा आपण तिथे रुमाल ठेवायचा असतो. ह्यानी जे पेन कमी होतं हे म्हणजे लोकांना केल्यावर जाणवतं की अरे मे बी मला खरंच मग कुठल्याही रासायनिक औषधाची गरजच नव्हती, मग मी कशाला घ्यायचं. कारण का बाहेरूनच जर आपली वेदना कमी होत असेल तर पोटातून लगेच औषध घेण्याची गरज नसते. कारण का तिथल्या ज्या काही सिरा आहेत म्हणजे जे काही ब्लड वेसल्स आहेत त्या आकुंचन आणि प्रसरण पावणं ह्यावर आपला रक्तपुरवठा नीट होणं गरजेचं आहे. सो तो नीट रक्तपुरवठा नीट झाला, तिकडचा ज्या काही सिरा आहेत त्या प्रसरण नीट पावल्या, तिकडचं रक्त नीट पुढे गेलं की मग वेदना आपल्या कमी होत असतात. मग हे पाण्याने कसं काय होतं नेमकं एक्झॅक्टली रुमाल ठेवल्यानंतर? तिथली उष्णता पण आपण काढतोय, शोषून घेतोय, प्लस तिथला जो काही शॉक आहेत म्हणजे जसं ऍब्झॉर्बरचं काम करत होतं, जी मधली गादी आहे त्याला पण आपण एक थंडावा देतोय. सो ह्याने काय होतं तिथे बरं वाटायला लागतं आणि जी काही दुष्टी झालेली आहे, सूज आलेली आहे ती कमी व्हायला हेल्प होत असते. एकदा तिथली सूज कमी उतरायला लागली की आतून पण त्या मुवमेंट्स परत नीट व्हायला लागतात. म्हणजे स्नायूंची काळजी घेणं, तिथल्या सिरांची काळजी घेणं, तिथल्या जॉईंट्सची काळजी म्हणजे संधीची काळजी घेणं. आणि ह्याला आपण मर्मस्थानही आहेत आपल्या शरीरामध्ये, अशी 107 मर्मस्थानं आहेत की जिथे जोरा जरी आघात झाला तर माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अशी जी 107 मर्म आहेत त्यातली पहिली महत्वाची 3 मर्म सुद्धा आहेत, म्हणजे सिरा, हृदय, नाभी, ही महत्वाची 3 आपली आहेत. तिथे आपण मूव्हीज मध्ये वगैरे बघत असतो की एखाद्याला गोळी लागते पण ती गोळी काढल्यावर तो वाचतो, पण एखाद्याला हृदयाच्या ठिकाणी गोळी लागल्यावर तो काही वाचत नाही, कारण का ते मर्मस्थान असतं. म्हणून हे मर्मस्थानांना आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्व आहे आणि त्यानुसार पण ट्रीटमेंट केली जाते. आपल्या नाभीच्या ठिकाणी सुद्धा मर्म आहे, तिथे म्हणजे नाभी पूरण म्हणून केलं जात असतं की ह्यामुळे काय होतं तर तुम्हाला स्किन ग्लो येण्यासाठी, त्याचबरोबर संधींच्या ठिकाणी वेदना होत असेल तर ती कमी व्हायला सुद्धा नाभी पुरणाने उपयोग होत असतो. म्हणून नाभीच्या ठिकाणी रात्री झोपताना तेल सोडणं हे आवश्यक असतं, त्याने सुद्धा अनेक पेशंटना बरं वाटतं. पण आता जसं अभ्यंग म्हणालीस तू, त्याचं मला आता आठवलंय, आता दिवाळीचा सीझन झाला तर आपल्याला अभ्यंग म्हणजे दिवाळीचं स्नान आठवतं. पण जर एखाद्याला अभ्यंग करायचं असेल हे ऐकल्यानंतर कसं करावं आणि काय प्रोसेस, म्हणजे कुठलं तेल किंवा काय गोष्टी वापराव्यात? ओके, नॉर्मली आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे, जी दिनचर्या सांगितलेली आहे त्याच्यामध्ये रोजच अभ्यंग करायला सांगितलेलं आहे की असं नाहीये की फक्त दिवाळीत करायला पाहिजे. तर हे अभ्यंग असं आहे की ते प्रत्येकाने रोज करावं, कारण का रोज आपल्या मुवमेंट्स होत आहेत, रोज आपलं बॉडी मधल्या मुवमेंट्स ह्या होणारच आहेत. मग त्यांना आधीच वंगण देण्याचं काम आपण करायचं. जसं एखादी बॉल बेरिंग असते त्याला बाजूनी आपण का तेल घालतो किंवा ग्रीस लावलं जातं, सो त्याचं जे काही मुवमेंट्स आहेत त्या नीट होण्यासाठी आपण लावतो, त्याचप्रमाणे आपलं तेल हे काम करत असतं. सो त्यासाठी तिळाचं तेल सुद्धा पेशंट्स वापरू शकतात की तेल रेग्युलर वापरलं तरी चालेल, किंवा खोबरेल तेल सुद्धा आहे ते पण अंघोळीला जाण्याच्या आधी 1 तास वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो नॉर्मली कसं असतं की अगदी आजकालच्या जगात आपल्याला रोज एवढं सगळं करणं जमत नाही, पण ऍटलीस्ट सॅटर्डे संडे तरी करणं
आपण हे करायला पाहिजे. म्हणजे Correct. सॅटर्डे संडे एकदा तरी अंघोळीला जाण्याच्या आधी पूर्ण बॉडी मसाज करून घेणं गरजेचं आहे. नाही कोणाकडून करायला मिळाला तरी आपण बसून बसून तरी आपल्या अंगाला तेल लावणं गरजेचं आहे. हे केल्यामुळे काय होणार आहे तर शरीरात वाढलेला वात कमी होणार आहे आणि वात कमी झाला की मग तुम्हाला भूक पण नीट लागते, पचन सुधारतं आणि मग त्याच्यामुळे जे काही होणारे अंगाला येणारी रुक्षता आहे ती सुद्धा जाते. बिकॉज तेलाचा गुणधर्म हा स्निग्ध आहे. आपण वाताचा रुक्ष गुणधर्म घालवण्यासाठी तिथे स्निग्ध गुणधर्माचं तेल वापरतोय, म्हणून मग त्यांना ते बरं वाटायला लागतं. म्हणजे हे बेसिक आहे, हे बेसिक कारण काय आपल्या स्किनच्या ठिकाणी पण अनेक छिद्र असतात आणि त्यामधून ते ऍब्झॉर्ब होत असतं आणि ते आतपर्यंत जाण्याचं काम ते करत असतं. सो त्यामुळे त्यांना ते बरं वाटतं. अनेक पेशंट्सना खूप छान तेल लावून फरक पडतो कारण काय पंचकर्मामध्ये जे पूर्वकर्म सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये स्नेहन हेच केलं जात असतं. आणि म्हणजे मेडिसिन घेऊन किंवा पेन किलर घेऊन पेन कमी करण्यापेक्षा थोड्याशा या गोष्टी वापरल्या तर नक्कीच त्यांना बरं वाटतं. आता जसं संधिवात आपण बोलत होतो तर संधिवाताचे काही खूप गैरसमज आहेत किंवा खूप वेळा ह्या गोष्टी ऐकायला मिळतात. जर गाव खेडेगावाकडे गेलो आपण तर की संधिवात आहे किंवा तुला हाडं दुखतायत तर झोपून राहा, तिखट गोड कमी प्रमाणात खा. तर हे कितपत खरं आहे? खरं बघायला गेलं ना तर हे बरोबर आहे. म्हणजे जेव्हा तुमचा सांधा दुखत असतो तेव्हा तुम्ही आराम करणं ही गरज असते. कारण का तिथे सूज आहे, म्हणजे ते प्रोटेक्शनसाठी दिलंय, तर तिथे आघात होऊन चालणार नाही आपल्याला. म्हणून तेव्हा रिस्ट्रिक्टेड मुवमेंट्स करणं गरजेचं असतात. काही लोक म्हणतात काय एवढं काय सांधा दुखतंय तरी तू खाली बस. एखाद्याला जमत नसेल तर तेव्हा त्यांनी ते न करता त्याचा आजार बरा झाल्यावर त्याला ते आपोआप जमणार आहे. म्हणजे असं ते अगदी डोक्यात ठेवून की अरे मला बसताच आलं पाहिजे, जर एखादी मांडी घालून बसता येत नसेल तर त्याला पहिले तेल लावणं गरजेचं आहे. तेल लावून तिथल्या मसल रिलॅक्स करणं गरजेचं आहे किंवा टेंडरनेस आलेला आहे तो कमी करणं गरजेचं आहे. मग त्या पेशंटला आपोआप बसायला पण येईल. पण पहिलेच आपण त्या पेशंटला स्ट्रेस द्यायचा की काही होत नाही तरी बस, हे चुकीचं आहे. त्यांना तिथे जर जमत नसेल तर तेव्हा त्यांनी ते न करणं उत्तम राहतं. आणि जसं म्हणाला की खारट पदार्थ जास्त खाऊ नये, तिखट पदार्थ कमी खावे. सो ह्या गोष्टी पाळणं ही तेवढ्याच गरजेच्या असतात. कारण काय वाताचा जो गुणधर्म आहे त्याच्या विरुद्ध गुणधर्म आहार घेणं तर तो वाढणारच आहे त्याच्यामध्ये. संधिवात आयुर्वेदिक उपचार प्लस आधुनिक उपचार याच्यात काय फरक आहे आणि कुठले उपचार कसे आणि कुठल्या स्टेजला घ्यावेत एक अंदाज? ओके. सो रासायनिक औषधांमध्ये नॉर्मली पेन किलर दिलं जातं किंवा मसल रिलॅक्संट्स दिली जातात. याहून वेगळं आपण त्याच्यामध्ये जास्त बघत नाही किंवा स्टिरॉइड्स दिली जात असतात. त्याऐवजी आयुर्वेदामध्ये काय असतं तर तिथे कारणावर आपण ट्रीटमेंट करत असतो. म्हणजे मुळाशी जाऊन त्याची आपण ट्रीटमेंट करणार आहोत. तर तिथे काय होणं गरजेचं आहे तर वात कमी होणं गरजेचं आहे. ज्या धातूची क्षीणता झालेली आहे तो धातू वाढणं, म्हणजे अस्थि धातूची क्षीणता झाली आहे तर अस्थि धातू वाढण्यासाठी पण ट्रीटमेंट केली जाणार आहे. तिथलं जे स्वेलिंग आहे म्हणजे जे काही कफकारक कफ आहे तो, म्हणजे जे काही लिक्विड्स आपल्या शरीरात आहे ती कफ दोषानुसार बनलेली असतात, तर तिथे त्याचंही ट्रीटमेंट करणं गरजेचे असते. आणि मुवमेंट्स कुठल्याही रिस्ट्रिक्टेड झाल्या नाही पाहिजेत. आज मी औषध घेऊन पुढच्या 2 ते 3 महिन्यात मला बरं वाटलं पाहिजे, हा आजार माझा पुढे कंटिन्यू नाही झाला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर क्युअर असणं पण गरजेचं आहे. नुसतं सिम्पटम रिलीज होणं किंवा सिम्पटम कमी न होता मला त्याच्यावर क्युअर करणंही गरजेचं आहे. ह्यासाठी आपण पंचकर्म सुद्धा करत असतो. बस्ती हा जो आपण पंचकर्मातील एक प्रकार आहे. बस्ती हा वातावर अतिशय उत्तम काम करतो. तुमच्या शरीरात किती वात वाढला असेल तर तो कमी व्हायलाही बस्ती काम करत असते. शरीरामध्ये जो काही आम साठलेला आहे तो कमी व्हायला सुद्धा बस्ती ट्रीटमेंट ही दिली जात असते. सो पेशंटनी बस्ती घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्नेहन स्वेदन अभ्यंग हे करणं गरजेचं आहे. जानू बस्ती सुद्धा केली जात असते. म्हणजे जानू बस्ती म्हणजे तिथे पुरण लावलं जातं बाजूने आणि त्याच्यामध्ये तेल सोडलं जात असतं. सो हे करून पण आपण त्यांना बऱ्यापैकी रिलीफ मिळतो. आणि कुठलीही संध्यांच्या ठिकाणची जी वेदना आणि सूज हे 2 लक्षण आहेत की जी कमी झाली पाहिजे. ही जर कमी झाली तर त्यांना ते बेडरिडन व्हावं लागत नाही, उठायला त्रास होत नाही आणि ज्या काही मुवमेंट्स आहेत त्या सुरळीत होत असतात. आयुर्वेदानुसार आपण त्याच्यासाठी पोटातून सुद्धा ट्रीटमेंट देत असतो. म्हणजे शोधन चिकित्सा आणि शमन चिकित्सा अशा दोन्ही चिकित्सा आपण करत असतो. त्यासाठी आपण पोटातून काय करणं गरजेचं आहे तर वातघ्न औषधं दिली जात असतात. त्याचबरोबर वात पित्त कफ हे तिन्ही दोष नॉर्मलला येण्यासाठी पहिले ट्रीटमेंट दिली जात असते. आणि त्यापासून उपशय म्हणजे कुठलाही दुसरा आजार तयार होऊ नये यासाठी सुद्धा आपण तिथे ट्रीटमेंट करत असतो. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आहार कसा असावा दोन्हीमध्ये, आगमध्ये पण आणि संधिवातामध्ये. ओके. पहिलं लक्षण म्हणजे आपल्याला काय बघणं गरजेचं आहे की आपल्या शरीरात वातवर्धक आहार आहे तो गेला नाही पाहिजे. जसं वांग आहे, गवार आहे, पावटा आहे, इडली डोसा आहे, जे फर्मेंटेड फूड्स आहेत, ब्रेड आहे, ढोकळा आहे, हे सगळे पदार्थ आपण जेव्हा आपल्या शरीरात वात वाढलेला असतो तेव्हा हे पदार्थ अवॉइड करणं गरजेचं आहे. का तर हे खाल्ल्यानंतर म्हणजे आहाराचं पचन झाल्यानंतर आपल्या शरीरात वात वाढणार.
हे फिक्स आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला बॉडी पेन होणार हे आपल्याला कळायला पाहिजे. तर मग आपण काय करायचं, हा आहार 15 ते 20 दिवस पूर्ण अवॉइड करायचा, तो खायचाच नाही. Okay. एकदा वाताचं शमन झालं मग आपण हा आहार खाल्ला तरी मग आपल्याला त्याने एवढा त्रास होणार नाही. सो पहिले आहारात काय अवॉइड करायचं आपण ते बघितलं. दुसरी गोष्ट म्हणजे वाताला आपल्याला स्निग्धता पाहिजे. वात दोष हा आपल्या शरीरात वाढू नये ह्यासाठी आपण स्निग्ध आहार आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. स्निग्ध आहारात तूप येतं. जसं तूप आहे, सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप घालून असं जर आपण गरम पाणी सेवन केलं तर आपला जो अग्नी आहे तो पण प्रज्वलित होतो. जसं आपण हवन कुंडामध्ये अग्नी प्रज्वलित होण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यावर आहुती जी घालतो ती तुपाची घालतो. सो हे करणं गरजेचं आहे. तसं जर केलं तर सकाळी हे तूप घालून आपण गरम पाणी प्यायलं तर अग्निमांद्य दूर होतो, चांगली भूक लागते आणि सगळ्या स्रोतसांमध्ये स्निग्धता मिळते. ह्या तुपामुळे वंगण जसं आपण म्हणतो लुब्रिकेशन सगळ्या आपल्या इंटेस्टाईन्सना मिळते. सो आपल्या काही इंटेस्टायनल पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स असतात, रोज मल बाहेर पडलाच पाहिजे. आजकाल अनेक पेशंटमध्ये सकाळी उठल्यावर मोशन्सचे वेगच येत नसतात, तर हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठणं, कारण काय 6 वाजता जर एखादा व्यक्ती उठत असेल तर त्याला ऑटोमॅटिक वेग येतात, पण तोच व्यक्ती 9-10 ला उठला तर त्याला ते वेग येत नाही, कारण का तेव्हा वाताचा काळ नसतो. सो आपल्या शरीरामधून मल बाहेर पडण्यासाठी वात हा खूप महत्वाचा आहे. म्हणून आयुर्वेदामध्ये ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्टेत असं सांगितलं आहे. म्हणजेच सूर्योदयाच्या पूर्वी 1 ते 1.5 तास आपण उठणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्या शरीरामध्ये वातदोष हा अधिक्य असतं. म्हणजे सकाळी 6 म्हणजे 4 ते 2 पर्यंत वगैरे, सो 6 पर्यंत, रात्री 2 ते 6 मध्ये आपल्या शरीरात वात वाढलेला असतो. 6 ते 10 मध्ये आपल्या शरीरामध्ये कफ वाढलेला असतो आणि 10 ते 2 मध्ये पित्त वाढलेलं असतं. सो असा काळ जो असतो त्याप्रमाणे आपला दोष आपल्या शरीरात वाढत असतो. सो आपल्याला काय करणं गरजेचं आहे, म्हणून सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा जास्त होणारच नाही. त्यासाठी नाहीतर अनेक पेशंट्स अनेक लॅक्झेटिव्ह घेत असतात, अनेक विरेचक घेत असतात, तर हे गरजच लागणार नाही जर ती व्यक्ती सकाळी लवकर उठते. कारण का तेव्हा वाताचा काळ असल्यामुळे त्याच्या शरीरातून मल बाहेर पडण्याचं जे काम आहे ते एकदम इझिली होत असतं. कसं असं अस्थि धातू म्हणजे बोन्स आणि पुरीश म्हणजेच मल, आपल्या वेस्ट प्रॉडक्ट जे शरीरातनं बाहेर पडतं त्याचा खूप जास्त एकत्र संबंध आहे, कारण का त्यांचे दोघांचे गुणधर्म सेम आहेत. सो वृक्षता आली म्हणजे तुमचे ड्राय स्टूल्स असतील तर तुम्हाला संधिवात होण्याचे चान्सेस हे वाढलेले आहेत. म्हणून मलची जी परीक्षणं आहेत जी आयुर्वेदानुसार सांगितलेली आहे ती योग्य असणं गरजेचं. म्हणजे वृक्ष मल असेल तर तो योग्य नाही. मल हा पाण्यावर तरंगणारा असला पाहिजे. जर तो तसा नसेल, तो सिंक होणारा असेल तर आपल्या शरीरामध्ये अपचन होत आहे असं आपल्याला लगेच समजून येतं. म्हणून आपल्याला जो मल आहे त्याचं परीक्षण झालं की आपल्याला कळतं की माझा वात बिघडलेला आहे शरीरातला. मग त्याच्यावर ट्रीटमेंट म्हणून आपण तेल, आता तेल आजकाल कसं झालंय की कुठलं तेल वापरावं याच्यावर पण खूप चर्चा होत असते. पण कसं आहे, तेल हे थोड्याफार प्रमाणात आपल्या शरीराला गरजेचं असतं. अगदी त्याचा म्हणजे दिवसाला मात्रा तेवढी आहे तेवढंच घेणं गरजेचं आहे. त्याच्या वर जरी घेतलं, कुठलीही गोष्ट मॉडरेशन मध्ये जर आपण केली तर त्या कुठल्याही गोष्टीमुळे आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. तेल नसेल तर वंगण नाही होणार आपल्या तयार, म्हणजे शरीरामध्ये वंगणाची आवश्यकता ही आपल्या सांध्यांच्या ठिकाणी असतेच असते. आहारामध्ये घेतलं काय गेलं पाहिजे तर तूप, हे जर आपलं पहिली गोष्ट झाली. त्याच्यानंतर आहारामध्ये आपण काय घेतलं पाहिजे तर ड्रायफ्रुट्स आहेत की ज्याच्यामधनं विटॅमिन्स, मल्टीविटॅमिन्स आपल्याला मिळणं गरजेचे आहेत. किंवा डिंक हा पण खूप चांगला काम करतो. डिंक काय करायचा, तुपावर भाजून घ्यायचा आणि तो आपण खायचा असतो. तर डिंक काय करतो तर शरीरात वाढलेला वात कमी करायला हेल्प करत असतो. जसं गर्भिणी म्हणजे आफ्टर प्रेग्नन्सी आपण अनेक स्त्रियांना डिंकाचे लाडू खायला सांगत असतो, तर त्यांनी सुद्धा आपल्या शरीरातला वात आहे तो कमी होत असतो. सो हे आहारात त्यांनी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोहळ्याचा रस म्हणजे रामबाण उपाय आहे वातावर. तुमच्या शरीरात जर वात वाढलेला असेल तर सकाळी उठल्यावर अनशपोटी कोहळ्याचा रस हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, स्वस्थ आहे, त्याच्यात काही वात नाही वाढलाय, पित्त नाही वाढलंय, तरीही त्यांनी घेतला तरी त्याला त्याने फायदाच होणार आहे. सो असे हे जे रस आहेत त्यांनी आहारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये वात न वाढण्यासाठी आपण आहारात वृक्ष आहार नाही घ्यायचा. म्हणजे ड्राय पोळी खातोय आपण, किंवा काही जणांना काय होतं की ते डाळ घेतच नसतात आहारात, म्हणजे आमटी घेत नाहीत, फक्त पोळी आणि भाजी एवढंच खात असतात, तर त्याने तो ड्रायनेस आपल्या शरीराला येणार आहे. म्हणून त्याला तूप लावून तरी खाल्लं गेलं पाहिजे. म्हणजे जर तुमची ज्वारीची भाकरी असेल,
पोळी असेल, तर प्रत्येकाला स्निग्धता ही असलीच पाहिजे. त्याबरोबर लोणी हे खूप उत्तम काम करतं. त्याला नवनीत असं पण आपण म्हणतो. तर ओके. का? तर त्यांनी प्रत्येक धातूची निर्मिती होत असते. जर लोण्याचा म्हणजे कृष्णाला म्हणून हे लोणी एवढं आवडायचं, म्हणून ते चोरून खाल्लं तरी चालेल असा तो पदार्थ आहे. ओके. म्हणून आहारात लोणी हे असायलाच पाहिजे, त्याने स्निग्धता मिळणार आहे. Correct. म्हणून आहारात म्हणजे आपण चव म्हणून आपण थोडंसं जे लोणी घेतो ते आवश्यक असतं. म्हणजे पेशंटना हार्ट प्रॉब्लेम्स न होण्यासाठी सुद्धा आपण लोणी खायला सांगत असतो. आता लोणी वर्सेस चीज असं थोडंसं दिसतो आपल्याला. हो, तर हो. त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? कारण आजकाल जी फास्ट लाईफ आहे हो, त्याच्यामध्ये हो. चीज जास्त प्रमाणात दिसतं. लोणी किंवा बाकीच्या गोष्टी थोड्या कमी प्रमाणात दिसतात. सी त्याच्यात सॉल्टचं प्रमाण खूप जास्त असतं. ओके. सो आपल्याला सॉल्ट खूप जास्त आपल्या शरीराला योग्य नाहीये. ते खूप उष्ण आहे. सॉल्ट हे असं आहे की ते क्षार आहे एका प्रकारचं, तर ते जास्त आपल्या शरीराला योग्य नाही. जसं आपण लोणचं पण जास्त खाऊ नका म्हणूनच सांगतो, कारण का त्या लोणच्यात सुद्धा, कारण काय हे आपल्या पारंपरिक आहारातलंच आहे लोणचं बघायला गेलं तर. पण तरी आपण का सांगतो, कारण का त्याच्यात मिठाचं प्रमाण हे सगळ्यात जास्त असतं. म्हणून लोणीच हेच योग्य ठरतं. चीज हे प्रोटीन म्हणून घेतलं जात असतं, पण तरी त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह हे येत असतात. कारण का ते पॅक्ड फूड आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये ते येणारच आहे ऍट द एंड. लोणी ही आपण घरी बनवत असतो. Correct. हा, सो त्या लोण्याला त्याचे जास्त काही प्रिझर्वेटिव्ह नसतात. योग्य प्रमाणात घेतलं तर ते आपल्याला फायदेशीरच नक्की ठरू शकतं. आता ना संधिवात आणि व्यायाम म्हणजे आपण कुठल्याही डॉक्टरकडे गेलो की माझा हा खांदा दुखतोय, हात दुखतोय, तर आपल्याला जनरली सांगितलं जातं की काहीतरी व्यायाम करा. हो, हो. म्हणजे थोडीशी मुवमेंटची असेल किंवा काही वेट उचलण्याचं असेल हो, असं सांगितलं हो, जातं. हो. पण जनरली काय होतं, ते व्यायाम एक 8 दिवस केलं जातात. थोडंसं बरं वाटलं की त्याकडे दुर्लक्ष होतं. हो. तर असे कुठले व्यायाम प्रकार आहेत का की संधिवात किंवा आमवात असताना करावेत जेणेकरून हेल्प होईल ओके. आणि बरं वाटेल पेशंटला? सो पहिले आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे, तर व्यायाम हा आपल्या अर्धशक्ती असला पाहिजे. म्हणजे ओव्हर व्यायाम नाही करायचा आहे. आपल्याला आपल्या शक्ती म्हणजे ह्याचे पण काही लक्षणं सांगितली आहेत, की अर्धशक्ती म्हणजे काय, तर व्यायाम केल्यानंतर आपलं तोंड कोरडं पडत असेल, आपल्याला थोड्याफार प्रमाणात घाम यायला लागलेला असेल, तर हे आपल्या अर्धशक्ती होतं. म्हणजे आपण आपल्या शक्तीहून बाहेर जाऊन कुठलाही व्यायाम करणं हे चुकीचं आहे, कारण काय आपल्या शरीरावर त्याचे परिणाम मसल्सवर होत असतात. ओके. म्हणून तो करणं चुकीचं आहे. जेवढी तुमची ताकद आहे त्याप्रमाणेच तुम्ही अर्धशक्ती करणं गरजेचं आहे. सूर्यनमस्कार हे रेग्युलर रोज सकाळी घालणं गरजेचं आहे. पण पेशंट्समध्ये कसं होतं की त्यांना एवढं पेन असतं की ते कुठलेही व्यायाम करताच येत नाहीत त्यांना. Correct. म्हणून आम्ही त्यांना काय सांगतो की तुम्ही बसल्या बसल्या, झोपल्या झोपल्या जरी तुम्ही व्यायाम केला तरी काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक पेशंट बसलाय, त्याला खूप सांधीदुखीचा त्रास आहे, तर तो खूप जिने नाही चढू शकणार. बरोबर. त्याला आपण ते ऍडवाइस पण नाही करणार. तर त्याला काय सांगायचं गरजेचं आहे की तू बसून म्हणजे एका चेअरवर बसून तुम्ही एक्सरसाइज करू शकता. ओके. खाली वाकणं म्हणजे तेवढं गुडघ्यांवर त्याचा स्ट्रेस नाही येणार. म्हणजे आपण काय करायचंय, त्या सांध्याला पहिले प्रोटेक्ट करून मग जो काही जमेल तो व्यायाम करायचा आहे. म्हणून ओव्हर एक्झर्शन करायचं नाही जेव्हा तुम्हाला कुठलाही संधिवात असेल तेव्हा. आणि जसं तुम्ही म्हणालात की जिम मध्ये वगैरे, तर तेव्हा इंजुरीज होण्याचं प्रमाणही त्यामुळेच जास्त असतं. ओके. कारण का त्याच्यामध्ये ते ओव्हर द म्हणजे एक्सरसाइज जी असते ती त्यांच्या शक्तीपेक्षा जास्त केली जाते Correct. आणि त्याने शक्ती वाढवण्यासाठी ती केली जात असते. पण हळूहळू त्याचा त्रास होत जातो, त्यामुळे रुक्षता यायला लागते. म्हणूनच त्याच्यामध्ये आपण नॉर्मली जिम मध्ये सुद्धा एक बॉडी मसाज किंवा स्पा घेणं हे गरजेचं असतं, कारण का त्यामुळे शरीराला जास्त रुक्षता आलेली असते. ती कमी करण्यासाठी स्पा किंवा अभ्यंग हे केलं जात असतं. Okay. आणि जसं बघायला गेलं तर मेन काय आहे, सांध्यांना दुखायचं नसेल तर सकाळी एक मॉर्निंग वॉक करून यायचा. का करणं गरजेचं आहे, तर सूर्याची जी किरणं आहेत ती आपल्या हाडांवर पडल्यावर आपल्याला एक तर व्हिटॅमिन D3 मिळत असतं, Correct. त्यामुळे तुमचे सांधे मजबूत व्हायला मदत होत असते. ओके. त्याचबरोबर ऑक्सिजन लेवल आपल्या वातावरणात तेव्हा सगळ्यात जास्त जास्त असते. असतं. कारण का संध्याकाळी झाडं ही कार्बन डायऑक्साईड सोडत असतात. अनेक जण संध्याकाळी वॉकला जात असतात, तर त्या वॉकचा आपल्याला काही उपयोग होत नाही, कारण का तेव्हा कार्बन डायऑक्साईड हा वातावरणात जास्त असतो. Correct. म्हणून तेव्हा सकाळी जाणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑक्सिजन लेवल्स वाढल्यामुळे त्यांना तो आपल्या शरीराला नवीन पेशी तयार होण्यासाठी ऑक्सिजनचीच सगळ्यात जास्त गरज असते. जेवढा जास्त चांगला ऑक्सिजन आपल्याला श्वसनाद्वारे मिळेल, तेवढी आपल्या सेल्स निर्मिती आपल्या शरीरात ही चांगली तयार होणार असते. म्हणजे ओव्हरऑल एक संधिवात जो आहे तो सगळ्यात छोट्या छोट्या सवयी बदलला तर बरा होऊ शकतो, हो, असं पण हो, म्हणू शकतो. म्हणजे हो. जो अनक्युअर आहे असं म्हटलं जातं की एकदा संधिवात झाला तर तो तुम्हाला होतच हो. राहणार, हे नाहीये मी. पण कसं असतं, आता संधिवाताची ट्रीटमेंट ही वेगळी आहे आणि आमवाताची ओके. ट्रीटमेंट वेगळी आहे. म्हणजे आपण सगळेच वातव्याधी आहेत म्हणून प्रत्येकाला सेम ट्रीटमेंट करून चालत नाही. तर आमवातामध्ये काय झालेलं असतं, कफाधिक्य असतं, आम निर्मिती असते, त्यामुळे तिथे तेल लावून चालतच नाही. ओके. म्हणजे त्या पेशंटना आम्ही सांगतो की तुम्ही तेल लावलत
तर तुमच्या जॉईंट्सना पेन आणि स्वेलिंग वाढतं. म्हणजे तिथे वृक्ष स्वेद देणं गरजेचं असतं. म्हणजे वालुका पोटली तयार करायची, वाळूची पोटली सुती कपड्यामध्ये किंवा मीठ ह्याने पोटली तयार करून त्याने तिथे शेक द्यायचा असतो. किंवा निर्गुंडीची जी पानं असतात ती खूप उपयुक्त आहेत आणि त्याचा स्वेद देणं गरजेचं असतं. म्हणजे निर्गुंडीची पानं आहेत तिथे लावून ठेवली तरी बरं पेशंटना वाटतं. इतकं छान निर्गुंडीची पानं करत असतात. त्याच प्रमाणे पारिजातकाची जी पानं आहेत ती सुद्धा संधीच्या ठिकाणी जी आलेली स्वेलिंग आहे, शोथ आहे ते कमी करायला हेल्प करत असतात. तर ही अशी ही ट्रीटमेंट ही वेगळी होते. संधिवाताची ट्रीटमेंट वेगळी होते, आमवाताची ट्रीटमेंट वेगळी होते. त्याचप्रमाणे कॅल्केनियर स्पर असतो. म्हणजे काय होतं तर टाचेच्या ठिकाणी एक छोटं हाड वाढलेलं असतं आणि त्यामुळे पेन होत असतो. ह्याला वातकंटक आयुर्वेदानुसार म्हणतात. तर त्यांनीही खूप पेन होत असतं. म्हणजे असे अनेक पेशंट आहेत की त्यांना टाचदुखीचा अतिशय जास्त प्रमाणात त्रास होत असतो आणि त्यांना तिथे अग्निकर्म केलं जात असतं. आयुर्वेदातलं जे दहन कर्म आहे ते तिथे केलं जात असतं आणि त्यांना इन्स्टंट रिलीफ हा त्याने मिळत असतो. सो ज्यांना कॅल्केनियर स्पर आहे किंवा ते अग्निकर्म करून घेऊ शकतात. आता जाता जाता एक पुन्हा शेवटचा प्रश्न आहे. जसं आपण मगाशी म्हणालो की आपली लाईफस्टाईल बैठी झाली किंवा आता माझे पण बरेचसे आयटी मधले फ्रेंड्स आहेत जे की कंटिन्यू बसून असतात आणि बसल्यामुळे ही जी बॅकची बाजू आहे किंवा जी शोल्डरची बाजू आहे ती कंटिन्यू नाही दुखत, पण एक 2 दिवसांनी दुखते, 3-4 दिवस छान वाटतं, परत पुढच्या महिन्यात 15 दिवसांनी दुखते. अशा वेळेस मग त्यांनी काय केलं पाहिजे? मग तो एक तर वातही म्हणता येत नाहीये किंवा तो संधिवातही म्हणता येत नाही, पण ते दुखतंय, ते जाणवतंय किंवा मग सकाळी उठल्यानंतर त्यांना जाणवतं की शोल्डरची जी लाईन आहे ती थोडीशी दुखते, दिवसभर बसल्यानंतर परत छान वाटतंय, पण हे रिपिटेटिव्हली होते. मग अशा वेळेस त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना भविष्यात संधिवात होणार नाही किंवा ती लाईन येणार नाही? सो नॉर्मली कसं असतं जेव्हा लॉंग सिटिंग आपल्याला होत असतं तर त्याने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. म्हणून लॉंग सिटिंग करायचंच नाही. पहिली गोष्ट काय करायची, ब्रेक घ्यायचा. अर्धा तास झाला उठायचं, एक राऊंड मारून यायची. फोन आला तर फोनवर बोलताना आपण एक राऊंड मारून यायची किंवा लिफ्टचा वापर करायचा नाही. 2 जिने चढी चढत जायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही लिफ्ट वापरा, ह्याला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जेवढं लाईफस्टाईल मध्ये कसं आहे वेगळा वेळ काढायला मिळत नाही एक्सरसाइजसाठी, मग तुम्ही त्याच वेळात ऍडजस्ट ते करणं गरजेचं आहे. ह्याने काय होणार आहे तर त्यांना एक रिलीफ मिळणार आहे, मसल रिलॅक्स व्हायला मदत होणार आहे. आणि जेव्हा असा प्रॉब्लेम असतो तेव्हा आम्ही पेशंटना काय सांगतो की चेअरच्या मध्ये आणि पाठीमध्ये एक टॉवेल तुम्ही ठेवू शकता. सो त्यांनीही त्यांना हेल्प होत असते. त्याचबरोबर शोल्डर्सना किंवा मुवमेंट आपण ऑफिसमध्ये पण बसून करणं गरजेचं आहे किंवा त्याचे एक्सरसाइज करणं, तुम्ही बाहेर जाऊन थोडे तरी एक्सरसाइज करून येणं गरजेचं असतं किंवा सकाळी जाण्याच्या आधी तेल लावलेलं असेल तर दिवसभर त्यांना त्याचा त्रास होणार नाही आहे. किंवा वातवर्धक आहार येतो त्यांनी अवॉइड करायचा, कारण का सँडविच खाणं किंवा कोल्ड्रिंक्स पिणं हे जर त्यांनी ऑफिसला जाऊन केलं तर रात्री त्यांना बॉडी पेन परत होणार आहे. जसं बटाटा वडा आहे, सोडा जर त्याच्यात असेल तर तरीही त्यांना तो त्रास होणार आहे. म्हणून त्यांनी काय करायचं, ती संध्याकाळची जी वेळ असते ना 3 ते 5 ह्यामध्ये जे चुकीचं खाल्लं जातं तर हे करणं चुकीचं आहे. त्यांनी ते त्या वेळात करायचं नसतं. मग तेव्हा त्यांनी काय करणं गरजेचं आहे, आपल्याबरोबर मखाना कॅरी करायचा किंवा खाखरा कॅरी करायचा, फ्रूट कॅरी करायचं आणि त्या वेळात तेच खाणं गरजेचं आहे. कारण की आपल्या शरीरामध्ये 3 पार्ट असतात. पोटामध्ये 3 पार्ट असतात. एक वाताचा पार्ट असतो, एक फूडचा पार्ट असतो आणि एक वॉटरचा पार्ट असतो. जेव्हा आपण फूड काहीच देत नाही तर ती पोकळी पूर्ण वाताने भरलेली असते. सो आपण काहीतरी खाणं गरजेचं आहे. असं नाही करून चालणार की मी दुपारी खाल्लंय आणि मी रात्री घरी जाऊन जेवतीये डायरेक्ट, तरीही माझ्या शरीरातला वात वाढणार आहे. म्हणून त्या काळामध्ये त्यांनी थोडं तरी आहार घेणं हा गरजेचाच आहे. आणि रात्री जसं आपण म्हणतो की थोडं टाळूवर तेल जिरवायचं. त्याने काय होणार आहे किंवा शांतता मिळणार आहे, ब्रेनमध्ये चिंता किंवा स्ट्रेस रिलीज व्हायला हेल्प होणार आहे. तसंच पादाभ्यंग म्हणजे पायाला जे तेल लावायचं असतं, काशाच्या वाटीने घासून काढायचे असतात, त्याने सुद्धा सगळा स्ट्रेस कमी व्हायला, शरीरातली निगेटिव्हिटी बाहेर पडायला आणि शांत झोप लागायला आपल्याला हेल्प होणार असते. कारण का कुठलीही एनर्जी म्हटलं की त्याला प्लस आणि मायनस असे 2 पॉइंट्स येणारच आहेत. जर आपल्याला पॉझिटिव्हिटी आणायची असेल तर आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी कमी करणं आपल्याला गरज असते. म्हणून हे तेल लावणं गरजेचं आहे. तसंच नाभी पुरण करणं गरजेचं आहे. हे जर त्यांनी केलं तर त्यांना कळेल की आपल्या शरीरामध्ये वात काय एवढा वाढत नाही आहे आणि इनडायजेशन होऊन चालणार नाही. म्हणजे ज्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होत आहे त्यांनी पहिले त्यांच्या कॉन्स्टिपेशनवर ट्रीटमेंट घेणं गरजेचे आहे. म्हणजे पुढे जाऊन त्यांना कुठलाही संधिवात होणार नाही. नाहीतर व्हेरिकोज वेन्स, लॉंग सिटिंगमुळे सुद्धा व्हेरिकोज वेन्स होत असतात किंवा त्यांना अनेक्झायटिक पेन होत असतं, बल्ज येत असतो पुढे आणि मग स्पाईन मधनं जाणाऱ्या नर्व दबल्या जातात. लॉंग सिटिंगमुळे स्लिप डिस्कचा सुद्धा त्रास होत असतो, त्याच्यामध्ये बल्ज येत असतो पाठीमध्ये
गादी पुढे सरकते आणि तिथून जाणाऱ्या काही नसा आहेत त्या दबल्या जात असतात आणि सिव्हिअर पेन चालू होत असतं. त्याचप्रमाणे सायटिक पेन सुद्धा व्हायला लागलेलं असतं. म्हणजे ही नस असते ती दबली गेल्यामुळे मांडी म्हणजे कमरेपासून ते खालपर्यंत कळ जात असते पेशंट्समध्ये आणि ते एखाद्या गिधाडाप्रमाणे चालत असतात. म्हणजे त्यांच्या एका पायावर ते प्रेशर देऊन चालायला लागतात आणि ह्यासाठी ट्रॅक्शन केलं जात असतं. अनेक वेगवेगळे प्रकार केले जातात, पण तरी पेन कमी होत नाही आणि सतत दुखत राहतं आणि ही वेदनाच त्यांना त्रास देते. म्हणजे मला पेशंटना एकच प्रश्न असतो की तुम्हाला वेदना थांबली की ओके आहात ना तुम्ही? मग ते म्हणतात हो मॅडम, आम्हाला दुसरं काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण का डिफॉर्मिटी नाही आहे. पण वेदना असल्यावर मात्र त्यांना तो त्रास होतो आणि तो सहन होत नाही. म्हणून फक्त वेदना जरी त्यांची शमन झाली तरी त्यांना बरं वाटतं आणि मग ट्रीटमेंट मधून त्याचं जे काही कारण आहे ते घालवण्याचं काम हे वैद्याचं असतं. मग ते योग्य प्रमाणे तो करत असतो. सो आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची गरज असतेच. कॅल्शियम नाही मिळालं आपल्या शरीरामध्ये तर हाडं झीज व्हायला लागते, हाडांची झीज व्हायला लागते. सो कॅल्शियम नॉर्मली आपल्याला दुधातूनच मिळतं असा कन्सेप्ट असतो सगळ्यांचा. तर दुधातूनच फक्त मिळत नाही तर राजगिऱ्यामधनं मिळतं, नाचणीमधनं मिळतं, तिळामधून मिळत असतं किंवा कुळीथ आहे याच्यामधनं पण मिळत असतं. जसं आपण ट्रीटमेंटमध्ये बघितलं कुळिथाचं सूप पिणं गरजेचं आहे. तर आहारामध्ये हे घेणं खूप गरजेचं आहे. मग तुमचं जर कॅल्शियम चांगलं राहिलं तर शरीरामध्ये अल्कलाईन फूड्स म्हणजे चांगली गेली. अल्कलाईन फूड्स मध्ये नॉर्मली व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स येतात. हे जर गेलं तर तुमचं कॅल्शियम हाडामधून स्टमक मध्ये येणार नाही, कारण का ऍसिडिटी जेव्हा वाढते तेव्हा हाडामधलं जे काही कॅल्शियम आहे ते बॉडी खेचून घेते आणि त्यामुळे ती ऍसिडिटी कमी होत असते. म्हणून तसं न करता आपल्या आहारातच जर कॅल्शियम नीट असेल तर बॉडीला इथून तिथून खेचून घ्यावं लागणार नाही. म्हणून आहारामध्ये आपलं कॅल्शियम चांगलं असणं गरजेचं आहे. लहान मुलांना आपण नाचणीचं सत्व देत असतो, थोड्या दिवसांनी आपण विसरतो की आपणही ते खाऊ शकतो. म्हणून मोठं झाल्यावर सुद्धा नाचणीचं सत्व जे आहे ते आपणही घ्यायला काही हरकत नसते. तिळाचे लाडू, गुळ आणि तिळाचे लाडू थंडीमध्ये का घेतले जातात की जॉईंट पेन आपल्याला व्हायला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे आपण कडुनिंबाची चटणी खात असतो, तीही खाणं गरजेची आहे की ज्याच्यामध्ये आपला वात कमी व्हायला आपल्याला हेल्प होणार आहे. सो हे कॅल्शियम वाढवण्यासाठी जे जे काही आहे, कडीपत्ता आहे, कडीनिंब आहे किंवा हे सगळं आहारात असणं गरजेचं आहे. कुळीथ आहे, बाजरी, ज्वारी हे सगळं पदार्थ आपल्या आहारात असणं गरजेचे आहेत. आता जसं थंडीचे दिवस येत आहेत आणि मग थंडीमध्ये अशी काही बेसिक काळजी घेतली पाहिजे म्हणजे सगळ्यांनी, ज्यांना वात आहे नाहीये त्यांनी सुद्धा, जेणेकरून ते दुखणार नाहीत. कारण थंडीमध्ये बऱ्याचदा होतं की बॉडी पेन होतं किंवा एक आळस येतो किंवा जॉईंट दुखतात असं जाणवतं. नॉर्मली आपण कसं बघितलं की वाताचा गुणधर्म हा शीत आहे. त्याला वारा लागला किंवा थंडी लागली की आपले सांधे हे सगळ्यात जास्त दुखतात. मग तेव्हा आपल्या सांध्यांच्या ठिकाणी स्टिफनेस यायला लागतो आणि मुवमेंट्स होत नाही. तर अशा वेळेस आपण करणं काय गरजेचं आहे, तर आपल्या शरीरातली उष्णता नीट राहिली पाहिजे. त्या संधीच्या ठिकाणी पण उष्णता नीट टिकली पाहिजे तरच तो नीट काम करेल, तरच तिथे रक्त नीट मिळेल. नाहीतर तिथे रक्त नाही मिळालं की मग आपल्याला तिथे जास्त स्टिफनेस येणार आहे. म्हणून तिथे शेक देणं गरजेचं आहे. तर तिथे आता थंडी आहे तर तिथे गरम शेक देणं गरजेचं आहे. म्हणजे त्या काळामध्ये आपण गरम पिशवीनी किंवा गरम पाण्याचा शेक देणं, स्वेद देणं हे गरज आहे. तेल लावलं पाहिजे, पण तेव्हा तेल सुद्धा उष्ण लावलं गेलं पाहिजे. तेव्हा थंड तेल लावून चालणार नाही. तिळाचं तेल आहे हे उष्ण आहे, मग थंडीच्या काळामध्ये आपण तिळाचं तेल लावलं तरी चालेल. त्यामुळे संधी वेदना तिथे होणार नाही. आणि एकदम थंड ठिकाणी जाताना त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. सो तसे कपडेही घालणं गरजेचं आहे की ज्याने आपल्याला एकदम थंड होणार नाही आपली बॉडी. जेव्हा आपलं एकदम थंड पडतं अंग तेव्हा तिथे रक्त पुरवठा होत नाही. हे आपल्याला बेसिक सगळ्यांनाच माहित असतं. त्याच जो काही लॉ आहे त्याचा आपण वापर करायचा, त्यामुळे आपल्याला तिथे त्रास होणार नाही. खूप खूप धन्यवाद ताई, तुझे पुन्हा एकदा आलीस आणि आम्हाला संधिवाताबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती सांगितली. कारण बऱ्याच असं होतं ना की काहीतरी बॉडीमध्ये दुखतंय, एक तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा थोड्याशा पेनकिलर्स घेऊन ते थांबतंय म्हणून त्याच्या मुळापर्यंत जात नाही किंवा मग वात आहे किंवा काय ह्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही. मग खूप असं वयाच्या 40 नंतर 50 नंतर ते जाणवतंय नाही काहीतरी घडतंय आणि ते चांगलं नाहीये. मग तिथे ऑपरेट करणं आणि त्या सगळ्या गोष्टी खूप खर्चिक होत आहेत. पण जर त्याऐवजी आपण आत्तापासूनच थोडी थोडी काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला ते ऑपरेशन पण टाळता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी थोडं चांगल्या वेळी ट्रीट करता येतील. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जसं तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये संधिवाताबद्दल विचारलं होतं, आपण आज घेऊन आलो. तसं तुम्हाला पुढचा एपिसोड कुठला आवडेल किंवा कुठल्या व्याधीबद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि त्याच्या आयुर्वेदिक उपचार जाणून घ्यायला आवडतील तेही सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.